बातमी पुण्यातून पुणे पोलिसांकडून मोठं आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त केले गेले। 3,45,00,000चे अंमली पदार्थ हे जप्त केलेत। बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हे व्यवहार होत होते। 5 आरोपींना अटक केली आहे तर 5 आरोपी अद्यापही फरार आहेत। पुणे पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। अलख निरंजन ऑपरेशन अंतर्गत पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आपण बॅक ट्रॅकिंग करून यांनी गांजा कुठून आणला त्याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला 2 आरोपी हे निष्पन्न झाले। सुमित देडवाल आणि अक्षय महेर या 2 आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं। त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट्स दाखवले। त्या फ्लॅट्स मध्ये आपण छापेमारी केली। त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथे काही भेटलं नाही, पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ऍप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस 2 ऍड्रेसेस आपल्याला सापडले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, खरं तर हे अंमली पदार्थ एका फ्लॅटमध्ये होते, इतके दिवस होऊन सुद्धा पोलिसांच्या ही बाब इतक्या उशिरा कशी लक्षात आली, हा सवाल आहे। जगदीश, खरं तर आपण यापूर्वी अनेकदा बातम्या पाहिल्या असतील की शेतामध्ये गांजा उगवला किंवा शेतामध्ये अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची शेती केली जाते, परंतु आता हा सगळं अत्याधुनिक पद्धतीने हायड्रोफोनिक गांजा जो आहे तो थेट घरामध्ये जे आहे ते उगवलेला पाहायला मिळत होता। या ज्या सदनिकांचा उल्लेख काही वेळापूर्वी बाईटमध्ये आपण ऐकला, सोमय्या मुंडे जे की उपायुक्त आहेत त्यांनी सांगितलं की 4 ते 5 सदनिका म्हणजे 4 ते 5 फ्लॅट्समध्ये अक्षरशः सेटअप करून त्या ठिकाणी हायड्रोफोनिक पद्धतीने गांजाची शेती जी आहे ती केली जात होती। तिथे गांजा जो आहे तो उगवला जात होता आणि हे सगळं मोठं आंतरराष्ट्रीय मार्केट होतं। पुणे पोलिसांना हा आत्ता सापडलेला माल हा फार कदाचित कमी किमतींचा आहे। 4.25 कोटी रुपयांच्या आसपासचा माल पुणे पोलिसांना सापडलेला आहे। यामध्ये केवळ गांजाच नाही तर वेगवेगळे अंमली पदार्थ आहेत, वेगवेगळ्या नशाच्या गोळ्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी कारवाई केलेली आहे। कारण खडकी पोलीस स्टेशन या अंतर्गत एक गुन्हा या गांजाच्या बाबतचा एकावरती नोंद केला होता आणि त्याच्याकडून अधिकची माहिती मिळाल्यानंतर ही सगळी चेन जी आहे, हे सगळं रॅकेट जे आहे ते समोर आलेलं आहे। आणखीन काही आंतरराष्ट्रीय पद्धतीने देवाणघेवाण झालेली आहे का किंवा आंतरराज्यातल्या कुठल्या टोळ्या या सगळ्यामध्ये सक्रिय आहेत का, याचा तपास केला जातोय। काही लोकांना फरार म्हणून घोषित केलं जात आहे, त्यांना शोधायचं कामकाज पुणे पोलिसांकडून केलं जात आहे, कारण का त्यांच्या माध्यमातून अशा अनेक ठिकाणी, अनेक सदनिकांमध्ये, अनेक फ्लॅट्समध्ये अशा पद्धतीने गांजाची शेती केली जाऊ शकते अशी शक्यता। मात्र रोहन, या फ्लॅटमध्ये गांजा आहे याचा सुगावा पोलिसांना कसा लागला? खडकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गतमध्ये काही दिवसांपूर्वी एकाला गांजाचं विक्री करताना पकडलेलं होतं। त्याच्याकडून चेन जी आहे ती समजत गेलेली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी केवळ पुणेच नाही तर पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल आणि गोव्यातल्या काही भागांमध्ये जी आहे ती तपासणी केलेली होती। त्या ठिकाणी धाडी टाकलेल्या होत्या आणि त्यातून काही लोकांना समोर आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर हे सगळे पत्ते जे आहेत ते पुणे पोलिसांना मिळालेले होते। त्यांच्या मोबाईलमध्ये काही घडामोडी किंवा काही ॲड्रेसेस जे आहेत ते होते, त्यातून ट्रॅकिंग करत पुणे पोलीस या सदनिकांमध्ये पोहोचले आणि त्यावेळेस त्यांना कळालं की अक्षरशः फ्लॅटमध्ये लाईट्स सगळ्या बंद होत्या, वेगवेगळी उपकरणं लावलेली होती, फॅन्स लावलेले होते आणि एक वातावरण तयार करून जे गांजाच्या पिकाला पोषक वातावरण लागतं ते पोषक वातावरण त्यांनी रूममध्येच तयार केलं होतं। कुठल्याही प्रकारची माती नसताना हायड्रोफोनिक पद्धतीने हे गांजाची शेती जी आहे ती केली जात होती आणि पुणे पोलिसांना हा एक मोठा या सगळ्यातून थू मिळालेला आहे। त्यामुळे आता नेमकं पुढं काय घडामोडी होत आहेत, नेमक्या आणखीन कुठल्या आंतरराज्यातल्या टोळ्या आहेत का आणि त्यांना पुणे पोलीस पकडतायत का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणखीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतील। रोहन, तुम्ही असेच जुळलेले राहा, आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।